नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत jQuery एजॅक्स लोड मेथड. तर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही नवीन अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर नवीन अपडेटसाठी तुम्हाला त्या बेल आयकॉनला तुम्हाला क्लिक करावंच लागेल. तर एजॅक्स म्हणजे काय? एजॅक्स जे आहे आपण एसिंक्रोनस जावास्क्रिप्ट आणि XML असतं त्याचा लॉंग फॉर्म. तर एजॅक्स म्हणजे काय? तर एजॅक्स जे असतं, एजॅक्स म्हणजे आपण डेटा जो आहे तो लोड करतो बॅकग्राऊंडमध्ये, आणि जेव्हा तो डेटा लोड झाला तेव्हा त्याला आपण वेब पेजवर डिस्प्ले करतो. ठीक आहे. तर ते सगळं एसिंक्रोनसली होतं. ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या बटनावर क्लिक करूया, तर जो काही आपल्याकडे एपीआय कॉल होत असतो तो बॅकग्राऊंडला होतो, तो UI ला दिसत नाही कॉल होतोय म्हणून. दाखवण्यासाठी आपल्याला एक लोडिंग इंडिकेटर तिथे दाखवावं लागतं, जेणेकरून युजरला समजावं की काहीतरी एक ऍक्शन बॅकग्राऊंडला वर्क होते म्हणून. परंतु एजॅक्स जे आहे ते बॅकग्राऊंडला वर्क करतं, आणि जेव्हा त्याला रिझल्ट मिळाला तर रिझल्ट मिळाल्यानंतर तो तो जो रिझल्ट आहे मिळालेला तो डिस्प्ले करतो कुठे? ब्राउझरला. ठीक आहे. तर jQuery आपल्याला जवळपास 3 मेथड आपल्याला प्रोव्हाइड करते. पहिली आहे लोड, जे आपण आज बघणार आहोत, आणि बाकी 2 आहेत गेट आणि पोस्ट, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. चला तर मग बघूया एजॅक्स लोड म्हणजे काय. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, माझ्याकडे story.txt नावाची एक फाईल आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही story.txt फाईल आहे. तर ही फाईल आता या कार्डमध्ये, एक सेकंड, आता मी याला कमेंट आउट करतो जेणेकरून तुम्हाला कार्ड दिसलं पाहिजे UI वर. तर ते UI वर तुम्हाला कार्ड दिसतंय. तर मला काय करायचं आहे, कार्ड कंटेंट नावाचा जो डिव आहे याच्यामध्ये हा H3 आहे आणि हा P टॅग आहे, बरोबर आहे. याच्यानंतर एक P टॅग मी ऍड केलेला आहे, त्याला आयडी दिलेली आहे स्टोरी. आता मला काय करायचं आहे, ही जी टेक्स्ट आहे story.txt मध्ये हा रीड करायचा आहे बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे. बॅकग्राऊंडमध्ये रीड करून मला त्या P टॅगला ॲज अ टेक्स्ट जे आहे, हे स्टोरी मधलं जे टेक्स्ट आहे ते मला दाखवायचं आहे. त्याच्यासाठी मी 2 बटन ऍड केली तिथे. BTN लोड स्टोरी आहे आणि BTN एम्प्टी स्टोरी आहे. तर जेव्हा मी BTN एम्प्टी स्टोरीवर क्लिक करेल तेव्हा हा जो P टॅग आहे तो एम्प्टी होऊन जाईल. त्याच्यामधलं जेवढं काही टेक्स्ट आहे तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्हाला समजेल त्या पद्धतीचं. तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला? सुरुवातीला आपल्याला घ्यायचं, आयडी घ्यायचा आहे आपल्याला कोणत्या बटनचा? तर BTN लोड स्टोरी बटनचा. ठीक आहे. तर मी काय करतो, आता आयडी सिलेक्टर यूज करतो. तुम्हाला जर आयडी सिलेक्टर नवीन असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आयडी सिलेक्टरचा, तिथे मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तर काय करायचं आपल्याला? आपल्याला आता लोड मेथड जी आहे ती कॉल करावी लागेल. या बटनावर आपण आता क्लिक देऊया. ठीक आहे. बटनावर आपण क्लिक देऊया. मी ऑन मेथडचा यूज करतोय. ऑन मेथड सुद्धा तुम्हाला नवीन असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. ऑन आणि ऑफ वर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. इथे एक फंक्शन देतो मी. आता मला आयडी घ्यायचा आहे त्या P टॅगचा. ठीक आहे. कारण की जी स्टोरी आहे ती आपल्याला या P टॅगवर लोड करायची. तर पुन्हा मी आयडी सिलेक्टर घेतो. स्टोरी डॉट, मला आता कॉल करायची लोड मेथड. ठीक आहे. त्या लोड मेथडमध्ये मला पाथ द्यावी लागणार आहे या स्टोरी डॉट टीएक्सटीची. तर सरळ सरळ आता हे इनलाईन आहे, एकाच लेवलला आहे, सेम लेवलला, म्हणजे इंडेक्स डॉट HTML फाईल आणि इंडेक्स डॉट JS आणि स्टोरी स्टोरी डॉट TXT एकाच लेवलला आहेत. त्याच्यामुळे मी सरळ सरळ इथे नाव देऊ शकतो तिचं, स्टोरी डॉट TXT फाईल. ठीक आहे. आता याला सुद्धा एक कॉलबॅक फंक्शन असतं. या कॉलबॅक फंक्शनमध्ये काही पॅरामीटर्स असतात. ठीक आहे. तर पहिलं पॅरामीटर आहे रिस्पॉन्स टेक्स्ट. ठीक आहे. रिस्पॉन्स टेक्स्ट जो काही येणार आहे तो. दुसरा आहे स्टॅटस टेक्स्ट, आणि तिसरा आहे XHR. ठीक आहे. तर XHR म्हणजे काय आहे, तर ही XML HTTP रिक्वेस्ट असते. ठीक आहे. ही जी आहे ही XML HTTP रिक्वेस्ट असते. तर याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल जे आहे, जो काही रिस्पॉन्स येणार आहे, ठीक आहे, तर तो रिस्पॉन्स आपल्याला ऍक्च्युअल जो आहे तो इथे दिसतो. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला कंडिशन्स टाकावे लागणार आहेत. जसं की आता फॉर एक्झाम्पल रिस्पॉन्स टेक्स्ट जो असतो
वेगवेगळे असतात. जर सक्सेसफुली जर ही फाईल लोड झाली तर रिस्पॉन्स टेक्स्ट जो आहे तो सक्सेस म्हणून येतो आपल्याला. ठीक आहे. तर इफ रिस्पॉन्स टेक्स्ट इज इक्वल टू सक्सेस, ठीक आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला एक लॉग करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग टेक्स्ट इज लोडेड सक्सेसफुली. ठीक आहे. हे कोणत्या केसमध्ये? जे काही स्टेटस टेक्स्ट आहे, सॉरी रिस्पॉन्स टेक्स्ट नाही, स्टेटस टेक्स्ट सक्सेसच्या केसमध्ये. ठीक आहे. पुन्हा एक कंडिशन टाकायची आपल्याला, जर स्टेटस टेक्स्ट जे आहे ते जर एरर असेल तर. ठीक आहे. तर एररची केस आहे, एरर असेल तर आपल्याला लॉक करायचं आहे देयर इज अ प्रॉब्लेम लोडिंग. ठीक आहे. देयर इज अ प्रॉब्लेम लोडिंग द टेक्स्ट. ओके. अशा पद्धतीचं झालं. आता हे रिस्पॉन्स स्टेटस टेक्स्ट आहे आणि रिस्पॉन्स टेक्स्टला आपण एक काम करूया, इथे लॉक करूया, कन्सोल डॉट लॉग रिस्पॉन्स टेक्स्ट आणि कन्सोल डॉट लॉग XHR हा एक XML HTTP रिक्वेस्टचा ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. दुसरं एक बटन घ्यायचं आहे आपल्याला, BTN एम्प्टी स्टोरी. तर या बटनावर आपल्याला काय करायचं आहे, सेम आहे, क्लिक इव्हेंट हँडलर आपल्याला टाकायचा आहे. ID घेतोय मी, ऑन मेथडचा यूज करतो, ऑन. त्याच्यानंतर मी आता इथे हँडलर टाकतो, क्लिक इव्हेंट हँडलर, आणि फंक्शन देतोय. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे पी टॅग, या पी टॅगला आपल्याला सरळ सरळ एम्प्टी कॉल करून आपल्याला त्याला त्याच्यातलं जे काही HTML आहे किंवा टेक्स्ट आहे त्याला आपल्याला एम्प्टी करायचं आहे. बरोबर आहे. तर आता बघूया आपण ब्राउझरमध्ये कोणत्या पद्धतीने लोड होते हे. आता मी जेव्हा लोड स्टोरी करतो, तुम्ही पाहू शकता जे काही टेक्स्ट आहे त्याच्यामधला तो टेक्स्ट इथे लोड झालेला आहे. बरोबर आहे. वन्स अपॉन अ टाइम अ क्युरियस टायगर स्टूड ऑन द शोर वॉचिंग शिप सेल अक्रॉस द वास्ट ब्लू सी. बरोबर आहे. तर ही एक स्टोरी आहे, शॉर्ट स्टोरी. तुम्ही बघू शकता जे काही टेक्स्ट आहे ते आपण रीड केलेले आहे या स्टोरीमधनं, आणि आपण ते पी टॅगला इथे ऍड केलेलं आहे. बरोबर आहे. तुम्हाला बघायचं असेल कसं काय ऍड झालं ते पी टॅगला, तर तुम्ही इथे इन्स्पेक्ट करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही या पी टॅगला हा सगळ्याच्या सगळा टेक्स्ट जसाच तसा हा ऍड झालेला आहे. बरोबर आहे. तर कॉन्सोलमध्ये गेलो आपण. आता इथे सुरुवातीला आपण काय केलेलं होतं, सक्सेसमध्ये जेव्हा ते जाईल, सक्सेसमध्ये आल्यानंतर रिस्पॉन्स टेक्स्ट जो आहे सक्सेस असेल तर आपल्याला कन्सोल लॉग करायचं आहे, टेक्स्ट इज लोडेड सक्सेसफुली. तुम्ही इथे बघू शकता कन्सोल लॉग जो आहे तो लोड झालेला आहे, टेक्स्ट इज लोडेड सक्सेसफुली. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्स टेक्स्ट, आपण इथे लॉक केला होता. तर रिस्पॉन्स टेक्स्ट काय असतो, जे काही या फाईलचं कंटेंट आहे, बरोबर आहे, तर ते रिस्पॉन्स टेक्स्टमध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे HTTP रिक्वेस्ट आहे, XML. ठीक आहे. तर हे सगळे त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. रेडी स्टेट आहे. ठीक आहे. स्टेटस टेक्स्ट आहे, स्टेटस कोड आहे, इथे स्टेटस कोड सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 200 आहे, 200 म्हणजेच ही रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली फुलफिल झालेली आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर XSRचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता इथे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर कंडिशन लावायची असेल स्टेटसची, ठीक आहे, स्टेटस इज इक्वल टू 200, तर तुम्ही काय करता, XSR डॉट स्टेटस, ठीक आहे, इज इक्वल टू 200. तुम्हाला जर असं जर करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता मी जेव्हा लोड करतो, तुम्ही पाहू शकता XSR स्टेटस जो आहे तो 200 आहे, त्याच्यामुळे आपला टेक्स्ट इज लोडेड सक्सेसफुली प्रिंट झालेली आहे. तुम्हाला इथे दिसेल टेक्स्ट इज लोडेड सक्सेसफुली. स्टेटस टेक्स्टचा तुम्ही वापर करू शकता, किंवा XSR जो ऑब्जेक्ट आहे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता इथे कंडिशन्स लावण्यासाठी. आता एरर कोणत्या पद्धतीने येईल, तर मी इथे फाईलचं नाव चेंज करतो, स्टोरी 1 करतो. तुम्ही पाहू शकता एररची केस येईल तिथे. बरोबर आहे. नॉट फाउंड 404 नॉट फाउंड. बरोबर आहे. तर ती फाईल त्याला मिळाली का, नाही मिळाली. तर इथे तुम्ही XHR मध्ये पाहू शकता स्टेटस कोड जो आहे तो 404 आहे. बरोबर आहे. तर सेम आहे XSR डॉट स्टेटस तुम्ही इथे लावू शकता.
404 जर आलं फाईल नॉट फाउंड, तर तुम्ही त्या पद्धतीची इथं कंडिशन सुद्धा लावू शकता. ठीक आहे, 404. आता काय होणार, मी जेव्हा याला लोड करणार 404 मध्ये आलं, त्याच्यामुळे त्यानं देर इज अ प्रॉब्लेम लोडिंग टेक्स्ट हे जे आहे ते आपल्याला प्रिंट केलेलं आहे इथं. ठीक आहे, तर मी स्टोरीचं नाव पुन्हा ठेवतो जेणेकरून ती आपल्याला सापडायला पाहिजे फाईल. ठीक आहे, आता मी जेव्हा लोड स्टोरी करतो, स्टोरी तर लोड झालेली आहे, आता मला याला एमटी करायचं आहे. तर इथे मी याच्यावर क्लिक करून त्या पॅराग्राफला मी एमटी सुद्धा करू शकतो. एमटी केल्यानंतर त्या पॅराग्राफमध्ये जे काही टेक्स्ट आहे, इनर टेक्स्ट, ते सगळं निघून जाईल. तुम्ही इथे बघू शकता. बरोबर आहे. तर ही काय झालं, हे झालंय एजॅक्स जे जेक्वेरी आपल्याला प्रोव्हाइड करतं लोड मेथड, ती लोड मेथड ही झालेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची लोड मेथड आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, समजलं असेल, काही काही तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया गेट आणि पोस्ट मेथड्स.